चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, एक धावा धावफलकावर जतीन. आणि मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. असे दोन खेळाडू समोरासमोर आहेत. हार्दिक समोर जतीन, हे बॅटल आहे जिकडे आता दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एक धावफलकावर. हो, लेफ्टच्या बाहेर, बराच बाहेर, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला. पहा, आगाशी संघाविरुद्ध सुद्धा या दोन बॅटरने खूप अतिरिक्त वाईट जे काढून टाकले होते. पुन्हा तेच लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर गोलंदाजाच्या अडचणी वाढतायत आणि आतापर्यंत तेच घडलं गेलंय जतीन सोबत. पुन्हा एकदा जतीन सज्ज होतोय. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावफलकावर. हलक्या हातानं समोर ठेवला गेला चेंडूला सन्मान दिला गेला. सिंगल रन. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ. साईबाबी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं साई कृपा अर्नाळा या संघाला. पुन्हा एकदा जतीन सज्ज होते. 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा हलक्या चेंडूला सन्मान दिला गेला. तोपर्यंत सिंगल रन. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेला. तोपर्यंत सिंगल रन. पुन्हा एकदा जतीन सज्ज होते. 6 धावा धावफलकावर. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 7 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत दोन खेळाडू टीम साई कृपा अर्नाळा संघ साईबाबी संघासमोर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. नवीन गोलंदाजी मार्कवर 7 धावा धावफलकावर. त्यात पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहा आता इकडून या षटकामध्ये काय आपल्याला पाहायला मिळेल हे काढलेलं सांगणार आहे. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन. स्ट्राईक रोटेट. पहा, दोन्ही बॅटरने मागील मॅच मध्ये सुद्धा हेच प्रयत्न केले होते. पहिल्या 3 षटकामध्ये सिंगल, स्ट्राईक, रोटेट, अतिरिक्त धावा सुद्धा आल्या होत्या. आतापर्यंत पहिल्या 7 चेंडूमध्ये तेच घडलं गेलंय आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय सिंगल साठी. 9 धावा धावफलकावर. हलक्या हाताने पुन्हा तेच घडलंय. हलक्या हाताने सन्मान चेंडूला सिंगल साठी. 11 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बाहेर पुन्हा बाहेर, बराच बाहेर. आणि म्हणजे पंचाने सांगितलं तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला. पहा, 12 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग 2025 पहिल्या वर्षामध्ये आपण आहोत. हलक्या हातानं पुन्हा आता तेच घडलंय सिंगल साठी.
आई एक्युरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित जे बिग बॅश प्रीमियर लीग जे आयोजित केली गेली 2025 मध्ये आपण आहोत पहिल्या वर्षामध्ये. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि काही स्पर्धेसाठी ज्यांनी मदत हातभार लावले गेलेत. अनिकेत वासुदेव पाटील, करण वासुदेव पाटील, निखिल काशीनाथ पाटील, प्रसाद काशीनाथ पाटील, निखिल वसंत पाटील, नितेश गोविंद पाटील, राजेश पाटील, पाटील, महेंद्र पाटील, हितेश रमेश पाटील, दश दिनेश मांगेला, किशोर बलवंत किणी, नीरज धनंजय पाटील. धावसंख्या धापलकर 17 धावा. हर्षद भोईर, मनीष पाटील, हर्षद पाटील, करण गावड कन्या, जयेश पाटील बंड्या, धनंजय पाटील, अमित पाटील, हेमंत मांगेला, राजू पाटील, विनय पाटील, निहार मंगेश भोईर, शुभन मोरिया, BM बियर शॉप, विकास गरत, निशात राजू पाटील, मिथुन गणेश पाटील, प्रशांत पाटील, अनिल पाटील, कमलेश गरत, विजय पाटील, कल्पेश पाटील, चंद्रकांत पाटील. त्यानंतर कल्पेश गणपत पाटील. सतरा धावा धापलकर ते 2 षटकांचा खेळ संपला. 5 चौकार आला कोणाच्या बॅट मधून, रोहितच्या बॅट मधून तो चौकार आला होता. आता इकडे BG ग्रुप VGA लँडमार्क यांनी सुद्धा बॉम्बसेट केले गेले या स्पर्धेसाठी. तिसरा षटक मार्गस्थ साहिल आला गेलाय. हो पहिला बॉल वेगवान चेंडू होता. पहा 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 18 धावा धापलकर आहेत. आता इकडून येणारे 11 मध्ये 30 की 35. समोर एखादा ब्रेक थ्रू बघतोय साहेबा बीचा संघ आणि काय तो ब्रेक थ्रू या षटकामध्ये येईल की साहिल या ब्रेक थ्रू आणण्याचं काम करणार आहे. भरपूर सारे मैदानाच्या आतमध्ये प्रश्न आहेत काय अखेरकार घडणार आहे. साहिल पुन्हा एकदा समोर हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन धावसंख्या पुन्हा एकदा 1 वर. 19 धावा धापलकर 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरा षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा साहिल सज्ज होतोय. ओ पायावर आदळला चेंडू परंतु लेग बॅचर पण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. तोपर्यंत एकच धाव. सुरुवात चांगले. शेवट तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिले 3 चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने. मोठा फटका मारता प्रयत्न. ओ व्हाट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झाला. सी मार्ग पार. चौकार. 4 धावा. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. प्रॉपर क्रिकेट स्ट्रोक गॅप मधून. यासाठी म्हटलं जातं ना 2 सलामीर बॅटर पहिल्या 2 षटकामध्ये जर काही मैदानामध्ये असले ना तर मागच्या 2 षटकामध्ये समोरच्या संघाच्या अडचणी वाढतायत आणि आतापर्यंत तेच घडले. 25 धावा धापलकावरती 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा आता तेच घडलंय. काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत साई ग्रुप संघाच्या दोन्ही बॅटरनी या पहिल्या 3 मॅच मध्ये करून दाखवले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 षटकांचा खेळ संपतोय. 26 धावा धापलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. 26 दमदार भारी अंगारे आमचे खेळाडू कट्टर. साऱ्या मैदानात आज नवापूर JCC प्लेयर्स SP इकडे नारंगी चारी संघ रिपोर्टिंग करायची आहे आणि त्यानंतर DCC नवापर्यंत JCC दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस कडे दाखल व्हा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत जिकडे अजून एक नेक्स्ट ग्रुप E ग्रुप जो आपल्या भेटीला येतोय. हा शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आर्यन आला गेलाय. पहिला बॉल हलक्या हाताने सन्मान दिला. पहा माहित आहे स्कोर गॅट बरोबर आहे. इकडून विकेट फेकायची नाहीये. विकेट आली डॉट येणार प्रेशर अजून येणार. नवीन येणाऱ्या बॅटरचं काय करणार
याचा कळायला मार्ग नाही, परंतु दोन्ही सलामीर बॅटरला माहिती आहे म्हणून त्याच प्रकारचे खेळी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. आता साहेबात सांगायला इकडून ब्रेक थ्रू नाही आहे, इकडून डॉट बॉल येणं गरजेचं आहे. शेवटचे 5 चेंडूचा खेळ येणं शेष या पहिल्या इनिंगमधील 27 धावा धावपलकावरती आहे. थोडासा बदल केला गेला आहे आणि आर्यन पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ व्हॉट अ फील्ड, ओ हो आउटस्टँडिंग एफर्ट, ओ हो बरंच काय घडलंय. नो फटका एक्झिक्यूट केला गेला होता, परंतु आर्यनने कदाचित लावला असता तर हा चेंडू सुद्धा कॉइन झाला होता. परंतु काय जबरदस्त एफर्ट, मनीष इंदोळेकर त्या ठिकाणी होते. पहा ऍक्शन रिप्ले आमच्या DBN नेटवर्कवर. नो चेंडू बॅकफुटवर जाऊन वेट वॉच आणि त्यानंतर ओ हो व्हॉट अ फील्ड. कुठे अडला ते महत्वाचं नाहीये, 3 धावा आतमध्ये आल्यात हे महत्वाचं आहे. आणि कदाचित हिट झाली असती तर अजून मजा आली असती साहेबा संघाला, परंतु आर्यनने खूप उशीर केला. त्यामुळे 2 धावा धावपलकावरती आल्यात. 29 धावा धावपलकावर पुन्हा एकदा सज्ज होतोय आर्यन. हलक्याताना चेंडूला सन्मान दिला गेला, ड्राईव्ह केला गेलाय. 1 धावपलकार. पहा प्रत्येक मॅच मध्ये 30 धावांचा पल्ला पार झालाय साई ग्रुप अर्नाळा संघासाठी. सर्वात जमेची बाजू ठरली गेली आणि त्याचं कारण तर 2 सलामीर बॅटर संयमाची खेळी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरने करून दाखवले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला येस फेकी होई पर्यंत 1च धाव. 31 धावा धावपलकार. पहा शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची, शेवटचे 3 चेंडू काय साहेबा संघासमोर किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे, किमान 35 की 36 37 भरपूर प्रश्न आहेत. हलक्याताना चेंडूला सन्मान दिला गेला, स्वतः जातोय तोपर्यंत 1च धाव. 32 धावा धावपलकार. शेवटचं आणि अंतिम षटक सुरू आहे. कदाचित तो 9 चेंडू सोडला तर चांगलं षटक आतापर्यंत आर्यनने हाताळलं गेलंय. फक्त 32 धावा आल्या गेल्या, 4 मध्ये 5 आतापर्यंत धावा आल्यात आर्यनच्या षटकामध्ये. मोठा फटका समोर, ओ व्हॉट अ फील्ड, क्या बात आहे जतीन. यश त्या ठिकाणी होते. पहा या 2 चौकार जर लगावले नसते तर 40चा पल्ला पार झाला असता. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. ऍक्शन रिप्ले आमच्या DBN नेटवर्कवर कशा प्रकारे. हो हो क्या बात आहे, यश व्हॉट अ फील्ड. पहा आता हार्दिक सुद्धा विचार करायचं, मारू तर मारू कुठे, सर्व ठिकाणी अडवत आहेत. आणि आता 33 धावा, लास्ट बॉल ॲट फर्स्ट इनिंग. दोन्ही कॅप्टन टॉस कपाच्या दिशेने दाखल व्हा. DCC नवापूर आणि JCC. पुन्हा एकदा ऑन साइडला हलक्याताना ड्राईव्ह केले, चेंडूला सिंगल साडी. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 34 धावा धावपलकावर 35 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय साई कृपा अर्नाळा संघाने JCC B संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट ग्रुप जिकडे आपण बोलतोय ग्रुप E, जिकडे पहिली मॅच जे आपल्या भेटीला आले DCC नवापूर समोर JCC मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, ज्या खेळाडूचं नाव आहे 12 चेंडू वैयक्तिक 22 धावांची खेळी मिस्टर ग्रुप E मधून करण गवळी येणार आहे. तुर्तास जातोय DJ ला, ऐकूया आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. मैदानात आम्ही कुठंच नाही चुकत. JCC कॅप्टन या. JCC कॅप्टन नक्कीच घ्यायला लागेल. मला वाटतं 3-4 वर्षानंतर कॅप्टनशिप भेटली, त्यामुळे
कदाचित आता विचार करा, दत्तगुरु DCC नवापूर समोर JCC हे बॅटल आहे. कल्पेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जिकडे ग्रुप ई ला सुरुवात होते आणि पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली गेली JCC आणि DCC. हा एक असा कॉल आलाय आणि येस टॉस जिंकलाय. टॉस जिंकला काय निर्णय गुरु. तयारी कशा प्रकारच्या मागील 2 मॅच मध्ये थांबायचं तयारी कशा प्रकारे असणार आहे? सध्या प्लेयर आमचे बिझी आहेत कामामध्ये, लग्नामध्ये. काही प्लेयर पण नाही आज आहेत. ते आम्ही करूनच आले आहेत. ठीक आहे व्यवस्थित. आणि इकडे आल्यावर कसं वाटते आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? खूप चांगलं आयोजन आहे. जसं काय कारल्याच्या एकवीर आई आहे तिथे जणू काही आहेत आम्ही इथे. आणि आज कारल्याच्या एकविराचा आईचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहू दे. केतन मेहर मागील 2 स्पर्धे झाले थोडासा बॅकफुटवर गेला. चिरा सुद्धा चांगली साथ निभावतोय. आता इकडे कॉम्बिनेशन कशा प्रकारे बनणार आहे? केतन मेहर प्रॅक्टिसमध्ये जसं 2 टुर्नामेंट फ्लॉप होत प्रॅक्टिसमध्ये आहे तो आणि चांगला खेळेल ह्या वेळेस. आई एकविरा त्याच्या पाठीमागे असू दे आणि चांगला परफॉर्मन्स होऊ दे. जतीन एक प्रश्न विचारायला आवडेल आणि विचारायचा. मागील 2 दिवस झाले एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. मृदुल मेहर त्या ठिकाणी होती. खेळपट्टीचं तुम्ही जे पूजन केलं होतं मी तर कधीच पाहिलं नव्हतं. कसं वाटत होतं आणि कुठल्या त्यावेळेला कुठला विचार मनामध्ये आला होता? खेळपट्टी म्हणजे ज्या पृथ्वीवर आपण आहेत खेळपट्टी सांगितलं म्हणजे त्या पृथ्वी मातेला पहिल्यांदा आम्ही धन्यवाद देतो. कारण आपण त्यांच्यामुळे आज पूर्ण जग क्रिकेट खेळतो, त्यांच्यामुळे खेळतो. जमीनच त्याच हेतूने आम्ही खेळपट्टीचं पूजन करून त्यांचा धन्यवाद आम्ही मानलो. खूप साऱ्या शुभेच्छा. थांबायचं आहे. ओ कॅप्टन चेंज लगेचच. सर आता प्रथम बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकल्यानंतर कसं वाटते? खूप छान वाटते. आपलं होम ग्राउंड आहे नारंगी आणि बेगडसम काही वेगळं नाही आहे. एकच आम्ही खेळतो, एकत्र फिरतो वगैरे. तसं आमचं घरचंच ग्राउंड आहे तर मजा खेळायला. आता प्रथम बॅटिंग करायची टीम थोडीशी बॅकफुटला जाते. मागील 2-3 स्पर्धे झाले. आता तयारी कशा प्रकारे असणार आहे? किती धावांचं पर्यंत पोहोचायचं आहे? पहिलं प्रथम तर DCC नावाबरोबर खेळण्याची भरपूर इच्छा होती आमची. कारण की त्यांचा खूप चांगला फॉर्म आहे. चांगल्या टीमबरोबर खेळला तर चांगला अनुभव येतो आपल्याला. माझं इच्छाच होती की DCC नावाबरोबर एकदा तरी मॅच खेळावी आणि ती इच्छा पूर्ण होते. हार जीत तर नाना दोन्ही बाजूच आहेत. चांगले जी खेळणार ते जिंकणार, जे नाही खेळणार ते बॅकफुटला जाणार. खूप साऱ्या शुभेच्छा. आई एकविरा क्रिकेट क्लब यांना धन्यवाद आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल. क्या बात आहे. वा काय आपण सन्मान जे पाहतोय की आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाला त्यासाठी स्पेशल जे सन्मान जे एकविरा क्रिकेट क्लब कडून देण्यात येते. पहा टॉस का बॉस मधून अहवाल असा की टॉस जिंकला DCC नवापूर संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय JCC या संघाला. येथे एक मोठी मॅच आपल्या भेटीला. सांगायचं आहे की जेव्हा लास्ट इयर 1 लाखाची टुर्नामेंट आयोजन केलं होतं कोणत्याही संघाने इथे एंट्री केली नव्हती. खूप मेहनत होती त्या मुलांची पण काही एंट्री नाही केली. त्याच्यानंतर अनिकेत स्टेजवरती गेला मला की आमच्याकडे एंट्री होत नाही. आणि आज बघा किती छान त्यांनी खेळपट्टी बनवलेली आहे. मला असं वाटतं की पुढच्या वर्षी 1 लाखाच्या एंट्रीला जेव्हा करतील इकडे तर सगळं टीम आहे ते इकडे आणि आलं पण पाहिजे कारण खूप चांगलं आयोजन केलेलं आहे त्यांनी. थँक्यू. चला आपण मैदानाच्या दिशेने जातोय आणि खूप चांगला उल्लेख होता. खरोखरच मेहनत केल्यानंतर त्या मेहनतीचं फळ नाही मिळत म्हणून या गोष्टीचा उल्लेख केला होता सरांनी. आणि जतीन तांडेलने सुद्धा खूप चांगला उल्लेख केला. हा मॅचच्या दिशेने बोलतो जिकडे शेवटची अंतिम मॅच सुरू आहे या ग्रुपमधील. आणि आता धावपलक किती आहे? 6 धावा. ओ पैकी वेगवान. त्या अगोदर काय घडलंय? त्या अगोदर पाय ऑलरेडी एस्टनवर लागला होता त्यामुळे चेंडूला कॅचअप किंवा गॅदर करण्याचा प्रयत्न नाही केला गेला. धावसंख्या धावपलकर किती आहे आतापर्यंत? 7 धावा धावपलकावरती आहेत. 35 धावांचा पाठलाग आहे. सौरभ हाच तो सौरभ ज्याने मागील मॅच मध्ये संपूर्ण षटकामध्ये खेळ बदलला होता. बॅकफुटला गेले. ओ व्हाट अ शॉट. बॅकफुट वेट वॉच पंच. ब्युटिफुल स्ट्रोक. गॅप मधून ट्रॅव्हल झाला. सही मार्ग पार. NPL चौकार. 4 धावा. पहा ऍक्शन रिप्ले. पाटील नेटवर्क GB नेटवर्कवर कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. कधी आले. वेट वॉच भरपूर वेल आणि त्यानंतर ब्युटिफुल स्ट्रोक. ओ या वेळेला नाही.
या वेळेला फटका थोडासा वरती आला. नगरकार पहिल्या विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचं पतन गब्रोला मैदान सोडावं लागलंय. गॉन. आमची एकीही पाहून साऱ्यांना आता कळाले हो ताकद. आमची एकीही पाहून साऱ्यांना आता कळाले हो ताकद. सन मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत. सन मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत. पहा अडचणी वाढल्यात. साई कृपा अर्नाळा संघाने ज्या प्रकारचा परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये केलाय तो अतिशय वाखाणण्याजोग आहे. पहा बॅटिंग सुद्धा आणि बॉलिंग सुद्धा आणि क्षेत्ररक्षण सुद्धा त्या प्रकारचं करून दाखवलंय. पहा आकाशीला सुद्धा याच अडचणीमध्ये आणून ठेवलं होतं आणि आता सेम सिच्युएशन आहे. इकडे साईबा बी संघाला सुद्धा त्याच अडचणीमध्ये आणून ठेवलंय. धावपल किती आहे? 12 धावा धावपलकर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. काय जतीन अजूनही मैदानामध्ये आहे. जतीनच्या बॅटमधून एका मोठा फटका बॅकफुटला ऑन साईडला. ओ एखादा मोठा फटका. जतीन ऑन चेंडू सी मार्ग पार. एनपीएल चौकार. 4 धावा. डगआउट मध्ये जायचंय. डगआउट मध्ये. चला चौकार आला जतीनच्या बॅट मधून. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. चौकाराची गरज होती आणि अशा वेळेला तो चौकार आला गेला. लेफ्टच्या बाहेर. येस आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आमच्या दिशेने वळतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला. 17 धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला शेवटचा आणि अंतिम चेंडू. मोठा फटका मारता पर्यंत जो स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडूला अडवलं होतं परंतु निघून गेला. कदाचित अडवलं नसतं तर आज सुद्धा डाऊन टू ग्राउंड आपल्याला बघायला मिळाला असता. पण त्या प्रकारचं काही घडलं नाही. 2 षटकांचा खेळ संपतोय. 18 धावा धावपलकावर. चला टाइमर ऑन आहे यावर सुद्धा लक्ष द्यायचं नाही तर कदाचित एक खेळाडूला बाहेर करावं लागेल. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया इक्वेशन या मॅच मध्ये शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला. आमच्या मुख्य स्क्रीन वरती आपण पाहायला मिळालं डीबी नेटवर्कवर 12-17 या इक्वेशनला मॅच आणून ठेवले. अनिकेत आला गेलाय. अनिकेतचा पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला ट्राय केलं गेलं. तोपर्यंत एक रन. पहा जतीन जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच ऑन असणार आहे सायबर संघासाठी. आणि फरानला सुद्धा आता तो त्या हातभार लावावे लागणार आहे. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. तोपर्यंत सिंगल रन. पुन्हा चेंडू सिंगल साठी गेला. 20 धावा धावपलक. आता 15-10 मध्ये 15 इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. बॅकफुटला गेले. कट केलं चेंडूला पाटील डेक्लर झोन मध्ये. एक धाव. एखादा चेंडू किती महत्वाचा आहे. एखाद्या निर्धाव चेंडूने मॅच पुढे जाते. एखादा डॉट बॉलने मॅच अजून पुढे जाते. परंतु काय जबरदस्त आतापर्यंत सुरुवात आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3च धावा आल्या गेल्यात. 21 धावा धावपलकावर. बॅकफुटला गेले. ट्राय केलं चेंडूला. ओहो या प्रकारे कधी कधी चेंडू अडत असताना चेंडू निघून जातोय. चेंडू कदाचित पायाला अडला तर त्यामुळे एकच धाव आली गेली. 22 धावा धावपलकावर. इक्वेशन काय बनलंय 8 मध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड. आउटस्टँडिंग एफर्ट. हार्दिक त्या ठिकाणी होते मागील मॅच मध्ये. बॅट ऑफ द मॅचचा पुरस्कार. आता सुद्धा बॅटिंग अतिशय सुरेख केली आहे. परंतु क्षेत्र वसई विरार मधली अंडरमची कुठली पण स्पर्धा तुम्हाला जिंकायची असेल तर सर्वात 10 खेळाडू तुमचे ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. तेवीस धावा. 7-12 या इक्वेशनला मॅच आली गेली. ओ क्लीन बॉल. यू मिस आय डेफिनेटली हिट. आणि आता अजून एका विकेटचं पतंग गॉन. भवती नाचा हो
चांदा माराय माऊलीला हो, माराय माऊलीला. पिंडबाजा वाजूनी सारे नाचा हो, वाजूनी सारे नाचा. पिंडवाल्या वाजव तुझा बाजा, आईलाय हौलीचा सण मोठा. पिंडवाल्या वाजव तुझा बाजा, आईलाय हौलीचा. इक्वेशन काय बनलंय? 6-12 6-12चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले. आता काय घडेल? दीपक आला गेला, शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ. आता समोर जतीन आहे. बॅटल आता कशा प्रकारे होणार? दीपकचा पहिला बॉल, 6-12चं इक्वेशन. हो, लेफ्टच्या बाहेर. येस, आमचे ऑफिशियल पंच आमच्या दिशेने बोलतायत. आता इक्वेशन काय? 6-11 6-11चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. पहिला बॉल वाईट. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका साईडला, चेंडू अडवला. फेकी. ओ, फेकी कुठे गेले? फेकी होईपर्यंत एक धाव दापलकर. आयुष तांबोरे त्या ठिकाणी होते. जर्नलचे राकेश तांबोरे. ताई पॅकर्स हे खेळाडूचे मुख्य प्रशिक्षक आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला का? तर येस, चेंडू अडवलाय. पहा, क्षेत्ररक्षक म्हटलंय. का म्हटलंय? गोलंदाज आपलं काम करणार. फक्त 8 किंवा 9 खेळाडूला ते क्षेत्ररक्षक करायचं आहे. आणि आता पण साई कृपा राहणार संघाने तेच करून दाखवलंय. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ, ये क्या हुआ? ये सबसे बड़ी गलती हुई ना. चेंडू सीमा का पार, चौकार, 4 धावा. चला, चौकार आलाय. आता इक्वेशन काय पण 3 मध्ये 5. पहा, चुकीचं रूपांतर शेवटी दिसतायत. आता 3चं 5 इक्वेशन एका खिचून आतापर्यंत देत असताना या 35च्या पाठलागला जतीन. 3-5चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओ, समोर खेळला होता. ओहो, बरंच काय घडलंय. काय घडलं? कुठे घडलं? कळायला मार्ग नाहीये. परंतु अंपायरचं बोट अमित मध्ये जतीनला आता मैदान सोडावं लागेल. हो, काय घडलंय आपण पाहूया डीपी नेटवर्कवर. कुठे घडलं? कोणाविरुद्ध घडलं? कोण कोणाला ठोकलाय? ठोकलाय की मॅच गेले? पहा, ऍक्शन रिप्ले आमच्या डीपी नेटवर्कवर. पहा, समोर फटका एक्झिक्यूट खेळ सुटला होता, परंतु फेकी करत असताना त्याने सुद्धा फेकी सोडले. कळायला जतीन. येस, 2 खेळाडू समोरासमोर आले, जतीन सूरज. आणि आता काय घडलं? आता इक्वेशन काय बनलंय? इक्वेशन काय आहे? 2-5. येस, 2-5चं इक्वेशन. बॅकफुटला गेले. चेंडू चांगला. त्या कव्हर मध्ये कुठला क्षेत्र माहित नाही, परंतु एकूण चेंडू तिकडून ट्रॅव्हल नाही झाला गेला. आता 1-4चं इक्वेशन आहे. आता 1-4. येस, एखादा मोठा फटका. यश की दीपक. 1-4चं इक्वेशन मॅच मध्ये राहिलं गेलं. ऑल सेट. साई कृपया हरणाला समोर. साईबाबी. आणि काय जबरदस्त मॅच. जिंकणारा संघ सुपर 40 मध्ये दाखल होणार आहे. हरणारा संघ स्पर्धेबाहेर. दीपक की यश हे बॅटल आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज. ऑल सेट. मिस. येस, साई कृपया हरणारा संघ विजय होतोय. क्या बात आहे. काय जबरदस्त कामगिरी. आणि साईबाबी संघ या स्पर्धेबाहेर जातोय. अग्री कोली आमची जात वस्ती मुंबई शहरान. मूल निवासी आम्ही अंच पिढन हात पंत. माऊलीचा हात खंडू देवाची सात. साती पांडव 5 कोली बाजाव नाच.
थँक्यू. मॅन ऑफ द मॅच याच्याकडे आपण पाहणार आहोत. मॅच समरी साई कृपा वर्णा प्रथम बॅटिंग करताना 34 धावा धावफलकात लगावल्या होत्या. 4 षटकामध्ये रोहितने 16 धावांची खेळी 15 चेंडूमध्ये. त्यानंतर हार्दिकने 13 धावांची खेळी 10 चेंडूमध्ये. त्यानंतर साईबा बी चा संघ या 34 धावांचा पाठलाग करत असताना जतीन शेवटपर्यंत उभा होता. 17 धावांची खेळी केली परंतु गोलंदाजी सुद्धा विसरून चालणार नाही. अनिकेत काय जबरदस्त गोलंदाजी. एका षटकामध्ये 5 धावा, एक गडी बाद. त्यानंतर संदीपने सुद्धा पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या, एक गडी बाद. आणि कदाचित ते आठवावं लागणार आहे. काय जतीन आणि सूरज एकमेकांना टक्कर झाली होती आणि कदाचित जतीनची विकेट तिकडून गेली होती. आता इकडून संपूर्ण खेळ बदललाय आणि आता मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार येस मॅन ऑफ द मॅच त्याच्या बॅट मधून येस मॅन ऑफ द मॅच त्याच्या बॅट मधून आले 16 धावा असा ठरतो रोहित. काय जबरदस्त बॅटिंग. रोहित ठरतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. देवेन यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. पहा साई कृपा हरणारा संघ पहिल्या मॅच पासून तिसऱ्या मॅच जवळजवळ तिसरी मॅच मला वाटते या ग्रुपमध्ये खेळले ते आणि 30 धावांचा पल्ला पार केला त्याने. टी शर्ट मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आणि देवेन यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. चला कल्प या 9799 रोहित जो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. जे टी शर्ट या स्पर्धेसाठी कॉम्फर्ट केले गेले 9799 आणि देवेंजी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. रोहितला काय जबरदस्त बॅटिंग आणि त्यानंतर एक कोल्ड्रिंक जे हिटेन बीर शॉप यांच्याकडून कॉम्फर्ट केले गेले मॅन ऑफ द मॅच साठी जे कोल्ड्रिंक सुद्धा देण्यात येत आहे. थांबायचं रोहित थांबायचं. रोहित सर्वात प्रथम बऱ्याच स्पर्धेनंतर संघ क्वालिफाय झालाय कसं वाटतंय? एकदम छान वाटते. बऱ्याच ठिकाणी खेळलो पण आम्हाला काय जिंकता आला ना कुठे. बॅड लक. आता ह्या मॅचमध्ये आम्ही सर्वांनी चांगला परफॉर्मन्स दाखवला म्हणून आम्ही यापर्यंत पोहोचलो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला कसं वाटतंय? चांगलं वाटते मला हार्दिकची साथ भेटली म्हणून मला सपोर्ट भेटला म्हणून मला मॅन ऑफ द मॅच घेता आली. हार्दिक सोबत मला वाटतं तिसरी मॅच आहे. तुमचं कॉम्बिनेशन कशा प्रकारे बनवत होतं कारण पहिल्या 3 षटकामध्ये चांगली सुरुवात तुम्ही केली होती. ओके नाही पण हार्दिक आणि माझी जोडी आहे. मी म्हणजे आमच्या टीममध्ये बेस्ट मानेन कारण का आम्ही म्हणजे प्रत्येक 3 मॅच झाल्या आमच्या आम्ही दोघंच खेळतो.